परळी वैजनाथ मंदिर परिसरातील कोट्यवधींची विकास कामं रखडलेली आहेत। देशभरातून भाविक परळी वैजनाथाच्या दर्शनासाठी येतात। 2 वर्षांपूर्वी विकास कामांचं पूजनही झालंय, मात्र भक्ती निवासासह अनेक कामं अजूनही रखडलेली आहेत। परळी वैजनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि लवकरात लवकर कामं पूर्ण करून भाविकांना सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी केली जाते। परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे असतील यांच्या उपस्थितीत तब्बल 286 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते। त्यानंतर आता 2 वर्ष झाले, हा जो आपण समोर पाहतोय तो दर्शन सभा मंडप आहे। या ठिकाणाहून भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावता येणार आहेत आणि या दर्शन मंडपातून थेट मंदिरात प्रवेश मिळणार आहे। आता सध्या ज्या रांगा आहेत त्या मंदिराच्या पायऱ्यावर असतात आणि त्या ठिकाणी भाविकांना ऊन वारा पाऊस असा त्रास सहन करावा लागतो। 2 दिवसावर महाशिवरात्र आहे। या पार्श्वभूमीवर आता या विकास कामांचा जर आढावा घेतला तर 2 वर्षानंतरही यातील बरीच विकास कामे जी आहेत ती अपूर्ण आहेत। याचे काम जरी सुरू असले तरी जी गती अपेक्षित होती ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि या सर्व विकास कामांची गती वाढवावी आणि भाविकांसाठी जो निधी खर्च केलाय त्याचा आता उपयोग आणि विनियोग त्यांच्यासाठी व्हावा अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हे काम अद्यापही पूर्ण नाही आणि अजूनही काही कालावधी याला लागू शकतो। त्यामुळे आता संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत, या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी या विकास कामाकडे लक्ष द्यावं आणि देशभरातून जे भाविक या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी या निधीतून सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली जात आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।